खासदार कंगना रणौत यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केल्याचा दावा करण्यात आल्याच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता कोल्हापुरात उमटले आहेत। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात कोल्हापूरची चप्पल दाखवत कंगना रणौत यांच्या विधानाचा निषेध नोंदवला। यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पवार यांनी कंगना रणौत यांच्या वक्तव्यातून महिला आणि विद्यार्थ्यांचा अवमान झाल्याचा आरोप लावला। या प्रकरणी न्यायालयीन मार्गाने दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। तसेच या प्रकरणावर भाजपने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। आंदोलनात नगरसेविका दीपाली घाटगे यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। दरम्यान या आंदोलनातून विद्यार्थी आणि महिलांच्या समावेशी तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला। काल संसदेमधल्या खासदार कंगना राणावत यांनी देशातल्या तरुणींच्या वरती जी अतिशय वाईट शब्दामध्ये गरळ ओकली आहे, ज्या शब्दांचा आम्ही उल्लेखही करू शकत नाही, इतक्या नीचपणाने त्या बोललेल्या आहेत, त्या कंगना राणावतांचा सर्व महिला वर्गांतर्फे मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते। त्या स्वतः एक महिला आहेत आणि त्यांनी या आंदोलनामध्ये आलेल्या मुली स्वतःच्या शरीर विक्रीसाठी आल्या होत्या असा घाणेरडा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यासाठी कंगना राणावत या स्त्रीला भर चौकात चप्पलनं मारलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। येणाऱ्या काही काळामध्येच आम्ही त्यांच्यावरती सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्या प्रकरणी, महिलांच्या बद्दल अश्लील शब्द वापरल्या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत। या प्रकरणी कंगना रणौत किंवा भाजपाची प्रतिक्रिया वृत्त लिहीपर्यंत समोर आली नव्हती।